आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। शासनानंच नेमलेल्या राज्य भाषा सल्लागार समितीचा हिंदी सक्तीला विरोध। राज्य भाषा सल्लागार समितीचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र। हिंदी सक्ती निर्णय मागे घेण्याची विनंती। भाषेची सक्ती नाही तर महाराष्ट्राची भक्ती। भाजपनं शिवसेना भवनासमोर लावले बॅनर्स। हिंदी सक्तीला विरोध होत असताना भाजपनं बॅनर लावल्यानं आता चर्चा सुरू। हिंदी लादण्याचा हा प्रयत्न होतोय हे म्हणणं चुकीचं। मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। तर मराठीऐवजी हिंदी अनिवार्य नाही। हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावर बोलताना हिंदी व्यतिरिक्त भाषा शिकायची असेल तर मुभा असेल असंही केलं स्पष्ट। वैयक्तिक मित्र वगैरे शब्द आता पुरे करा। राज ठाकरेंबाबत आशिष शेलार यांच्या विधानानं राजकीय वर्तुळात चर्चा। पक्ष म्हणून राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत जातील असं वाटत नाही। ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या प्रश्नावर उदय सामंतांची प्रतिक्रिया। माजी आमदार संग्राम थोपटेंची पक्षाला सोडचिठ्ठी। काँग्रेस सोडण्याची वेळ काँग्रेसनंच आणली। उद्या भाजपात पक्षप्रवेश करणार थोपटेंची माहिती। संग्राम थोपटेंच्या भाजप प्रवेशापूर्वी कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर। तर ज्यांच्याशी टोकाचा संघर्ष केला त्यांच्याशीच जुळवून घेणं अवघड होणार। मुळशीचे भाजप सरचिटणीस दत्तात्रय जाधवांचं बावनकुळेंना पत्र। पुण्यात शरद पवार आणि अजित पवार एकत्र। दरम्यान साखर संकुल या ठिकाणी सकाळी 11 वाजता तंत्रज्ञानाविषयी बैठकीसाठी हे दोन्ही नेते उपस्थित। एक मंदिर, एक विहीर, एक स्मशानभूमी वापरा। समाजात सकारात्मक बदल घडवा। आरएसएसचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांचं उत्तर प्रदेशच्या अलीगडमध्ये विधान।